अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे जो स्वामींची कोणतीही सेवा करा तरी या ग्रंथाचे वाचन आपण नित्यसेवेमध्येही करत असतो किंवा कोणतीही सेवा केली तरी अगोदर या ग्रंथाचे वाचन करून आपण दुसरी सेवा करायला सुरुवात करतो। या ग्रंथामध्ये स्वामींच्या पूर्ण जीवनशैलीचे लीला वर्णन केलेलं आहे। त्याच्यामुळे या ग्रंथाला खूप महत्त्व आहे। खूप दिव्य असा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे। त्याच्यामुळे या ग्रंथाचे वाचन आपण नेहमी करत असतो किंवा पारायणही आपण या ग्रंथाचे करत असतो। रोज क्रमशः 3 अध्याय वाचत असतो किंवा 1 अध्याय वाचतो। जसं आपल्याला वेळ भेटेल, जशी आपली इच्छा असेल तसं आपण या ग्रंथाचे वाचन करत असतो। या ग्रंथाचे पारायण आपण 7, 21, 108 जशी आपली इच्छा आहे तसं आपण करत असतो। तर बघा, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायणही आपण करत असतो किंवा 21 करत असतो, जशी आपली इच्छा असेल तसं करत असतो। या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत। तर आपण 7 दिवसांमध्ये रोज 3 अध्याय 7 दिवसांमध्ये हा ग्रंथाचे वाचन पूर्ण करत असतो किंवा 3 दिवसांमध्ये रोज 7 अध्याय वाचून ह्या 3 दिवसामध्ये पूर्ण करत असतो किंवा कधी कधी आपण पूर्ण दिवसामध्ये एका दिवसामध्ये रोज 1 ते 21 अध्याय वाचून 1 पाठ आपण पूर्ण करू शकतो। ज्यावेळेस आपण 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचतो तेव्हा 1 पारायण पूर्ण करतो। अशा प्रकारे आपण या ग्रंथाचे एकासनी पारायण कसे करायचे त्याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपण एकासनी पारायण कधी करायचे ज्यावेळेस आपण खूप दुःखात असतो किंवा आपल्या इच्छा पूर्ण होत नसतात, आपण खूप अडचणींमध्ये असतो, त्यावेळेस या ग्रंथाचे पारायण नक्की करा। एकासनी पारायण करा, बघा नक्की खूप चमत्कारिक अनुभव येईल। तर कोणत्याही वारी आपण या ग्रंथाचे पारायण करू शकतो। गुरुवारी केले तर अतिउत्तम, पण आपल्यावर येणारी अडचण दुःख ही कोणता वार बघून किंवा वेळ बघून येत नसते। त्याच्यामुळे ज्यावेळेस आपलं मन उदास असेल, आपण अडचणीमध्ये असेल, तेव्हा नक्की एक मांडी पारायण करून बघा, खूप छान अनुभव येईल। तर कसं करायचे, तर ज्या दिवशी आपण करणार त्या दिवशी लवकर उठायचे किंवा दिवसभरात कधीही केलं तरी चालेल। पूजा मांडणी करून घ्यायची आणि त्यानंतर वाचनास सुरुवात करायची। पूजा मांडणी कशी करायची, तर एक चौरंग किंवा पाट घ्यायचं, त्यावरती पिवळे किंवा कोणत्याही रंगाचे, फक्त काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचे वस्त्र अंतरायचे, स्वामींचा फोटो ठेवायचा, त्यासमोर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवायचा, अगरबत्ती लावायची, धूप दीप लावून स्वामींची पूजा करायची, निरंजन लावायचं, दिवा लावायचा आणि आपल्याला बसायला एक आसन टाकायचं। एकासनी पारायण म्हणजे आपण ज्यावेळेस सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस त्या सेवा पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही किंवा मध्ये कोणाशी बोलायचं नाही। जर आपल्याला ताण लागले तर आपण अगोदर सेवेला बसताना 1 पेल्यात पाणी घेऊन बसायचं आणि खडीसाखर आपल्याला ज्यावेळेस वाचताना कोरड पडत असते त्यावेळेस थोडी खडीसाखर खायची। अशा प्रकारे आपण बसताना पूर्ण तयारीशी बसायचं वाचनासाठी। तर आपण एक मांडी पारायण म्हणजे आपण एका दिवसामध्ये एका आसनावरती बसून न बसता न उठता न कोणाशी बोलता आपण जो संकल्प केला आहे एका पारायणाचा किंवा 3 पारायणाचा किंवा 5 पारायणाचा, ते पारायण पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही। आपण 1, 3 आणि 5 एवढेच पारायण एका मांडीवरती बसून करू शकतो। त्यापेक्षा जास्त पारायण आपल्या तब्येतीला झेपणारे नाही, कारण स्वामी चरित्र सारामृत वाचण्यासाठी 1.25 तास 1 तास किंवा 1.5 तास लागतो। आपल्या वाचनाचं स्पीडवरती असतं, त्यामुळे बघा 5 पारायणे करायचे म्हणजे ते 5 ते 6 तास आवड नक्कीच जातात। त्याच्यामुळे त्यापेक्षा जास्त आपण वेळ बसू शकत नाही, त्यामुळे 7 किंवा 11 अशी पारायण आपण एका आसनावरती करू शकत नाही। त्याच्यामुळे 3 किंवा 5 1 असे आपण करू शकतो। तर 3 पारायण करताना आपण तो ग्रंथ आहे तो 3 वेळा पूर्ण वाचायचा असतो, तेव्हा ते 3 पारायण पूर्ण होतात। म्हणजे 1 ते 21 अध्याय एकदा वाचल्यानंतर 1 पारायण पूर्ण होतं। अशा प्रकारे आपल्याला 3 वेळा 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे, त्यावेळेस 3 पारायण पूर्ण होतात। 5 पारायणाच्या वेळेस तरी तसंच की आपण ज्यावेळेस 1 ते 21 अध्याय 5 वेळा वाचतो त्यावेळेस ते 5 पारायण पूर्ण होतं। हे 5 पारायण पूर्ण करताना आपल्याला मध्ये उठायचं नसतं किंवा कोणाशी बोलायचं नसतं, त्यामुळे संकल्प करताना अगोदर 1 किंवा 3 पारायणाचंच करा, जेणेकरून आपली सेवा आपल्याला करण्यास कंटाळी येणार नाही किंवा मध्ये उठण्याची गरज पडणार नाही। तर वाचन करताना बसताना जी काही आपली इच्छा आहे ती स्वामींसमोर एक हातामध्ये नारळ घ्यायचा आणि स्वामींना इच्छा बोलायची आणि जी आपलं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, आपली इच्छा सांगायची आणि तो नारळ स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचा आणि माझ्या या इच्छेसाठी मी एकासनी पारायण करत आहे, तर ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा असं स्वामींना प्रार्थना करायची आणि ते वाचन करण्यास सुरुवात करायची। त्या वाचन सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे, स्वामींचे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि त्यानंतर वाचनास सुरुवात करायची आहे। अशा प्रकारे आपण एकासनी पारायण करू शकतो। एकासनी म्हणजे मध्ये न उठता कुणाशी न बोलता आपल्याला जो संकल्पयुक्त आपण सेवा करणार आहोत ती सेवा जी करणार आहे ती सेवा पूर्ण होईपर्यंत आपल्याला उठायचं नाही आणि
उठायचं नाही. सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींची आरती करायची, स्वामींना नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे सेवा पूर्ण करायची. आणि ही सेवा आपण कोणत्याही वारी कधीही करू शकतो. फक्त गुरुवार केली तर अतिउत्तम, पण वेळ काही सांगून येत नाही, त्याच्यामुळे कोणत्याही वारी आपण ही सेवा करू शकतो. आणि एकाच दिवसाची ही सेवा असते, जी आपण संकल्पयुक्त एक आसनी स्वामी चरित्रामृत पारायणाची सेवा आपल्याला एका दिवसामध्येच पूर्ण करायची असते. अशा प्रकारे स्वामी चरित्रामृत या ग्रंथाचे एक आसनी पारायण ही खूप प्रभावशाली सेवा आहे आणि झटपट चमत्कारिक अनुभव देणारी सेवा आहे. त्याच्यामुळे ही सेवा करायला विसरू नका. आणि जशी काही पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने सेवा करता येईल तशा साध्या सोप्या पद्धतीने एक आसनी पारायण करण्यास सुरुवात करा आणि बघा, खूप छान चमत्कारिक अनुभव येईल. अनुभव घ्यायला विसरू नका, सेवा करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.